वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत. चांगला खेळ दाखवला भावेश नाईक, धीरज भोईर, सचिन नाईक संघाचे कर्णधार. आगामी सामन्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देखील असतील. तर सामन्याकडे वळूया. बेलापूर आणि करावे संघाची सलामीची जोडी मैदानात येते. स्ट्रायकिंग एंडला येतो म्हणजे जयेश तांडेल आणि नॉन स्ट्राईकला येतो म्हणजे हरदेव. आणि बेलापूर संघाकडून सलामीचा षटक घेऊन येतोय तो म्हणजे साहिल दिवेकर. वैयक्तिक पहिल्या संघाच्या तर पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळतोय तो म्हणजे साहिल दिवेकर. तोंड बोलतो जयेश तांडेल. करावे संघाचा सलामीचा स्ट्रायकिंग यांचा खेळाडू. पहिला चेंडू पंचायत केला आणि काहीतरी गपलत होतं क्षेत्ररक्षणामध्ये, परंतु एकदा नक्कीच मिळेल जयेशनं आपलं खातं उघडलं, संघाचं देखील खातं उघडलं. धाव संख्या बिनबाद 1 अशी सुरुवात करावी संघाची. साहिल षटकातील पुढचा चेंडू तोंडीला. आता मात्र हार्देव. सुंदर असा चेंडू ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू पंचाकडे दाब मागणारे, पंचाने ते फेटाळले. तोपर्यंत एकदा पळून काढतोय हार्देव. संघाला पोचवतोय तोडी आकड्यावर. जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा म्हणावा लागेल साहिल दिवेकर याचा. प्रियदर्शनी संघाचा हा खेळाडू. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा तोंड येईल तो म्हणजे जयेश तांडेल. फुलटॉस पद्धती चेंडू खेळून काढतोय. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हा येतोय जयेशाच्या बॅटमधून पहिला चौकार आणि संघ पोहोचतोय बिनबाद 6 या आकड्यावर करावे संघ. साहिल दिवेकर वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर तोंड येईल. पुन्हा एकदा जयेश खेळतोय वैयक्तिक 5 या आकड्यावर. पुन्हा एकदा उंचावर मारला बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय आणि झेल जमिनीला दान होतोय. जीवदान म्हणावं लागेल ते जयेश याला एकदा नक्कीच मिळेल. एका धावने संघाचा धावफलक 1 पुढे सरकतोय ते म्हणजे बिनबाद 7 या आकड्यावर. साहिल षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोंडील हार्देव. पुन्हा उच्चार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू होतोय लांबून. जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील होतोय. एका धावावर समाधान मानावं लागलं ते हार्देव याला. या एका धावानिशी संघाचा धावफलक 1 पुढे सरकतोय ते म्हणजे बिनबाद 8 या आकड्यावर. आता मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू तोंड देईल तो करावी संघाचा जयेश तांडेल. पुन्हा आता मात्र उंचावर मारतोय. चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. हा येतोय जयेशाच्या बॅटमधून षटकार. षटक क्रमांक 1 इथं संपतोय. या पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या धावफलक करावी लागते ती म्हणजे 14 या आकड्यावर विनागडाच्या मोबदल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 18 चेंडूमध्ये करावी संघ किती धावा जमवतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय तो प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर. धावसंख्या बिनबाद 14. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्कवर
सिद्धू कोळी वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय. तोंडेल हारदेव तांडेल आणि जयेश तांडेल अशी सलामीची जोडगोली करावे संघाकडून. बिनबाद 14 अशी धाव संख्या करावे संघाची धाव पकड लागलेली आहे. बघूया अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सिद्धू कोळी वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय. सुंदराच्या बॅटची कडा घेऊन जातोय. झेल होता आवाज होतो. बघूया चांगला प्रयत्न देखील होता यष्टीरक्षकाचा, परंतु झेल का त्याला पकडता आला नाही. त्याचा मोबदला एक धाव मिळते ती हरदेवला. धाव संख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे बिनबाद 15 या आकड्यावर. सिद्धू कोळी जबरदस्त गोलंदाजी, अचूक टप्प्याचा मारा म्हणावा लागेल. सुंदर असा आता मात्र चेंडू बाहेर आदळतो. चेंडू पंचाकडे दाद देखील मागण्यात आलेले, पंचाने ती फेटाळली. एक धाव नक्कीच पुन्हा एकदा 1 धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 या आकड्यावर. विनागड्याच्या मोबदल्यात करावे संघ. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त मारा म्हणावा, यथोचित मारा म्हणावा लागेल. तर सिद्धू कोळी याचा अवघ्या 2 चेंडूमध्ये 2 धावा देण्यात आले. पुन्हा लेग स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा आहे. तर अवांतर धावसंख्येत भर पडतोय. अवांतर धावनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 17 या आकड्यावर. विनागड्याच्या मोबदल्यात करावे संघ. दुसरं षटक प्रगतीपथावर. सिद्धू कोळी तोंड देईल तो करावे संघाचा जयेश तांडेल. फुलटस मध्ये चेंडू बघूया पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतोय. चेंडू देखील अडवण्यात यश मिळतंय. एक धाव पुढे करतो, दुसरं धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र धावबाद होतोय हरदेव तांडेल. पहिला हातरा बसतोय करावा संघाला 18 या आकड्यावर. जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त थेटपैकी देखील म्हणावी लागेल बेलापूर संघाच्या क्षेत्ररक्षकाचं. आणि चांगले हिट देखील म्हणावं लागेल गोलंदाजाचं. दोघांचं कौतुक करावं लागेल. इथं चांगली गोलंदाजी देखील सिद्धू कोळीची, चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतं बेलापूर संघाकडून. धाव संख्या धाव लागते म्हणजे एका गड्याच्या मोबदल्यात 1900 आकड्यावर. गणेश भोईर न्यू बॅटर दाखल होते मैदानात. बघूया पुन्हा एकदा लेग स्टेपच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंचाचा पुन्हा एकदा अवांतर चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या 1 मात्र नक्कीच पुढे सरकेल ती म्हणजे 20 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यात करावे संघ. सुंदरचा चेंडू उचार मारा. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू होतोय पात्र. चेंडू उचली होतोय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. हा येतोय चौकार. धावसंख्या 1 गडी बाद 24 या आकड्यावर. करावे संघाची चांगली फलंदाजी आता मात्र करताना दिसतो म्हणजे जयेश आपल्या संघाला पोहोचवतो 24 या आकड्यावर एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक प्रगतीपथावर. सिद्धू कोळी काही सरळ चुकतोय सिद्धू कोळी याचा. आता मात्र पुन्हा एकदा जयेश तयार. सुंदर अंगावर आदळतो चेंडू. एकदा पूर्ण करतोय. दुसरी देखील धावायचा प्रयत्न दिसतोय. तो देखील यशस्वी ठरतोय. 2 धावा मिळतात या 3 धावा मिळतात या कराव्या संघाला. पंच 3 धावा का 2 धावा 3 सॉरी. धाव संख्या 27 या आकड्यावर.
सुंदर असा चेंडू फलंदाज चेंडू काय समजा चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. माफ करा धावसंख्या धावपक 26 या आकड्यावर तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे नवीन गोलंदाज विनायक झेंडे. बेलापूर संघाकडून तिसरा गोलंदाज. बघूया पुन्हा एकदा फलंदाज चेंडू उंचारून मारायचा होता. चेंडू काय त्याच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू जाते सरळ रेषेकाच्या हातात. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 1 गडी बाद 26 या आकड्यावर करावे संघ. विनायक झेंडे बघूया आता मात्र उंचावर मारलेला. बघूया क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. हा येतोय षटकार. या धावेनिशी संघाची धावसंख्या 6 न पुढे सरकता येते म्हणजे 1 गडी बाद 32 या आकड्यावर. जबरदस्त फलंदाजी डावकुरे हाताचा फलंदाज गणेश याच्या बॅटमधून षटकार आहे. तर हा जबरदस्त फलंदाज आक्रमक असा पवित्र स्वीकारला येतो म्हणजे गणेशानं. पुन्हा एकदा उंचावर मारला. बघूया पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा येतोय गणेशाच्या बॅटमधून षटकार. धावसंख्या 38. एका गड्याच्या मोबदल्यात करावे संघ. काय फलंदाज आहे या डावकुरे हाताचा फलंदाज गणेश भोईर याची. बॅक टू बॅक 2 षटकार ठोकून काढलेले आहेत गणेशानं. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे विनायक झेंडे. षटक हाताळतं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगतीपथावर. काय फलंदाजी आहे गणेश भोईर याची. बघूयात या चेंडूवर षटकार साधतो का. षटकारांच्या हॅट्रिक साधतो का बघायचं आहे. गणेश भोईर जबरदस्त फलंदाजी आपल्या संघासाठी करताना दिसतोय. आणि वरून चेंडू जातोय निर्धाव असा चेंडू. आता मात्र गोलंदाज काहीसा कमबॅक करताना दिसतोय. गोलंदाज विनायक झेंडे. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा त्याच पद्धतीने आता मात्र पंचांनी तो सोय ठरवला आणि नकारात्मक चेंडूचा इशारा येतो पंचांचा. एक धाव नक्कीच मिळेल एखादा आणि संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकते ती म्हणजे 1 गडी बाद 39 या आकड्यावर. पुन्हा एकदा आता मात्र ऑप्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंचाचा पुन्हा एकदा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. बॅक टू बॅक हा दुसरा स्वेर चेंडू विनायक झेंडेच्या माध्यमातून टाकला जातोय. एकदा नक्कीच मिळेल एका दानिशा संघाची धावसंख्या 40 या आकड्यावर 1 गडे मोबदल्यात. हो चेंडू अंगाला जातोय. कुठल्याच प्रकारची धावती तर नाही आहे. निर्धाव असा चेंडू. आता मात्र या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असा असणार आहे. बघूया विनायक झेंडे टोन देतो गणेश भोईर. पुन्हा
पुन्हा चेंडू जाते कव्हर चेतना एकदा पूर्ण करतो दुसरी धावाचा प्रयत्न दिसतोय बघूया थेटपैकी चांगली होते आणि गणेश भोईर याची खेळी संपुष्टात येते तिसरं षटक देखील इथं संपतंय या तिसऱ्या षटका अखेरीत धावसंख्या धाव पळकावी लागते ती म्हणजे 2 गडी बाद 41 करावे संघ आता मात्र शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बघूया या 6 चेंडूमध्ये करावे संघ किती धावा जमा करतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय तो प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर चालू असलेला सामना प्रियदर्शनी बेलापूर आणि करावे यांच्या दरम्यान प्रियदर्शनी बेलापूर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते करावे संघाला करावे संघाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा जमवलेल्या आणि अजूनही 6 चेंडूंचा खेळ देखील शिल्लक आहे आता बघूया शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे ऋषी म्हात्रे आणि नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे विपुल सलामीला जयेश आलेला आतून मात्र क्रीजवर साबूत आहे बघूया या 6 चेंडूंचा समाचार ते कसं काय घेतात ते पाहायचं आहे आपल्याला 41 धावसंख्या धाव पळकावी लागते 2 गड्याच्या मोबदल्यात करावे संघाची ऋषी म्हात्रे याला सुवर्ण संधी जर त्याने हॅट्रिक साधली तर 500 रुपयाचं पारितोषिक रचित भोईर याच्या माध्यमातून त्याला देण्यात येईल विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्या कुपनपायचा चेंडू पंचांचा अवांतर धावेचा इशारा येतोय नकारात्मक चेंडू टाकला जातोय ऋषी म्हात्रे याच्या माध्यमातून एकदा नक्कीच मिळेल धावसंख्या धावकावी लागते ती म्हणजे 42 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे बघूया ऋषी म्हात्रे पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू बॅक टू बॅक हा दुसरा अवांतर चेंडू टाकला जातोय ऋषी म्हात्रे याच्या माध्यमातून धावसंख्या मात्र नक्कीच वाढेल या धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 43 या आकड्यावर 2 गडी गमावल्यानंतर करावे संघ विकेटची हॅट्रिक साधतो की नाही ते पाहायला नक्की मिळेल की नाही मिळेल पण अवांतर सरकार नक्कीच वाटतं मिळतंय बघूया आणि अवांतर चेंडूंचं हॅट्रिक देखील इथं पाहायला मिळतंय ऋषी म्हात्रे याची धावसंख्या 44 2 गड्यांच्या मोबदल्यात करावे सांगा अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे बॅक टू बॅक तिसरा नकारात्मक चेंडू टाकला जातो ऋषी म्हात्रे याच्या माध्यमातून त्यांना विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे अवांतर हॅट्रिक साठी नाहीये पुन्हा एकदा जयेश तयार सलामीला आलेला जयेश अजूनही मैदानात साबूत आहे बघूया 6 चेंडूचा खेळ बाकी आहे उलटाच पहिला चेंडू उंचावर मारतोय बघूया चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून 4 धावा नक्कीच मिळतील या 4 धावाने संघाची धावसंख्या धाव पकायला लागते ती म्हणजे 48 या आकड्यावर करावे संघ 2 गडी गमावल्यानंतर अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सलामीला आलेला जयेश देखील क्रीजवर आहे बघूया ऋषी म्हात्रे 1 चेंडू टाकला जातोय आणि 7 धावा खर्च केलेल्या आहेत आतापर्यंत पुन्हा एकदा चौथा नकारात्मक चेंडू टाकला जातोय ऋषी म्हात्रे याच्या माध्यमातून 1 चेंडू टाकून झाला आणि धावा खर्च केले ते म्हणजे 8 धावसंख्या धाव पळकावी लागली ती म्हणजे 49 या आकड्यावर 2 गडी गमावल्यानंतर करावे संघ ऋषी म्हात्रे अजून 5 चेंडू फेकायचे आहेत बघूया समोर आहे जयेश एका चेंडूत 8 धावा खर्च केल्यात पुन्हा आता मात्र उंचावर मारला बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि आता मात्र जयेश याला बाद करण्यात क्षेत्ररक्षकाला यश मिळतंय ऋषीला देखील यश मिळतंय आता मात्र ऋषी कमबॅक करतोय तिसरा हादरा बसतोय जयेश याच्या रूपानं करावे संघाला 49 या आकड्यावर अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होईल रोनक तांडेल
रोनक तांडेल नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. चौथं षटक प्रगती पथावर आहे. ऋषी म्हात्रे आता मात्र त्याला यश मिळतंय. धावसंख्या 49, 3 गडी गमावल्यानंतर करावे संघ. ऋषी षटकातील पुढचा चेंडू तो नवीन आलेला फलंदाज रोनक. ब्लॉकर मध्ये चेंडू जबरदस्त गॅदर करतोय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवतोय आणि रोनक याला बाद करण्यात ऋषीला मात्र यश मिळतं. आता मात्र बॅक टू बॅक दुसरा हादरा बसवतोय करावे संघाला. 49 आकड्यावरती चौथा गडी गारद होतोय करावे संघाचा. आता मात्र हॅट्रिकची संधी असेल ऋषी याला. अवांतर चेंडूची तर हॅट्रिक आपण पाहिली. आता बघूया विकेट हॅट्रिक साधतोय का ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ऋषी मात्रे याच्या षटकातील आणि धावा लागल्यात त्या म्हणजे 49. 4 गडी गमावल्यानंतर करावे संघ. स्वागत पाटील नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय. रोनक मात्र निराशा करून मैदानातून परततोय. 0वर बाद होतोय. आता स्वागत पाटील येतोय त्याच्या जागेवरती. बघूया अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विकेट हॅट्रिक देखील साधतोय का पाहायचा आहे ऋषी म्हात्रे. वैयक्तिक पहिलं संघाचा तरी चौथं षटक हाताळताना दिसतोय. नकारात्मक चेंडूचा इशारा आहे पंचांचा. 1+1 असा इशारा 2 धाव. आता मात्र करावे संघ 50 आकडा पार करतोय तो म्हणजे 51 या आकड्यावर 4 गडी गमावल्यानंतर करावे संघ. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विकेट हॅट्रिकची देखील संधी आहे. बघूया आणि चेंडू हवेत आहे. बघूया चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय षटकार. धाव संख्या 57. 4 गडी गमावल्यानंतर करावे संघ. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा उंचावर मारत होता. आता मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सुंदर असा आता मात्र काहीस तिसरं विकेट देखील मिळवण्यात यश मिळते ते ऋषी म्हात्रे याला. 5वा हादरा देखील बसतोय. 57 या आकड्यावरती करावे संघाला. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. धावसंख्या 57. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होते तो म्हणजे प्रणित तांडेल. पहिल्या इनिंग मध्ये शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. नवीन बॅटर देखील दाखल होते तो म्हणजे प्रणित तांडेल. षटकातील हा शेवटचा चेंडू. सुंदरसा चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतोय. एकदा बरोबर दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतोय तो देखील प्रयत्न यशस्वी ठरतोय. 2 धावांवरती समाधान मानलं दोन्ही फलंदाजांनी आणि धावसंख्या धाव पकडायला लागते ती म्हणजे 4 षटका अखेरीस 59 या धावसंख्येवर आणि बरोबर 60 धावांचं आव्हान करावे संघ ठेवतो तो म्हणजे बेलापूर प्रियदर्शनी बेलापूर या संघासमोर. म्हणजे 4 षटक जवळजवळ 15च्या सरासरीने धावा काढायच्या बेलापूर संघाला सामना जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 60 धावा.
झाकमाताई चषक धारावे गाव 2026 अशी एक दिवसीय स्पर्धा. या स्पर्धेमध्ये 12 संघांनी देखील आपला भाग नोंदवला. चालू असलेला सामना बेलापूर आणि करावे यांच्या दरम्यान. बेलापूर संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं होतं ते करावे संघाला. करावे संघाने 24 चेंडूत 59 धावांची खेळी केली आणि 60 धावांचं आव्हान ठेवलं. ते प्रियदर्शनी बेलापूर संघासमोर पाहायचं आपल्याला थोड्या वेळात सेकंड इनिंगला स्टार्ट होईल. बरोबर 15 धावांची सरासरी गाठायची बेलापूर संघाला सामना जिंकण्यासाठी. मागचा सामना देखील झाला गजानन तुर्बे आणि अप्पा स्ट्रायकर सीबीडी यांच्या दरम्यान. त्या सामन्यामध्ये गजानन तुर्बे संघानं विजय नोंदवला आणि आता चालू असलेला सामना तो म्हणजे प्रियदर्शनी बेलापूर आणि खरावे यांच्या दरम्यान. आणि आमच्या गावचे राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांचं देखील आगमन होतंय. या स्पर्धेच्या माध्यमातून त्याचं हार्दिक स्वागत. गुरुनाथ नाईक लगेच यायचं, व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. चोवीस चेंडू आणि 60 धावा. चोवीस चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. चला सामन्याकडे वळूया. 24 चेंडू आणि 60 धावा आणि करावे संघाकडून सलामीचा षटक घेऊन येतो तो म्हणजे हरदेव तांडेल. सलामीचा फलंदाज देखील आला होता, सलामीचा गोलंदाज देखील येतोय हरदेव तांडेल. बघूया पॉवर प्लेचं पहिलं षटक, हाणामारीचं षटक. टोन देतो फलंदाज साहिल देवकर. उंचावर मारतो, बघूया चेंडू हवेत आहे. चेंडू पकडला जातो तत्पूर्वी 2 धावा पडून करतात दोन्ही फलंदाज. साहिलने आपलं खातं उघडलं, संघाचं देखील खातं उघडलं. धाव संख्या 2 या आकड्यावर 60 धावांचा पाठलाग करताना बेलापूर संघ. हरदेव षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोंड देतो साहिल वैयक्तिक खेळतो. दोन्ही धावसंख्या संघाला देखील पोटवतोय. दोन्ही आकड्यावर अजूनही 58 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असेल ते म्हणजे 23. सुंदर असा कडा घेऊन चेंडू घोषित क्षेत्रामध्ये जातोय. एकदा नक्कीच मिळालं. एका धनुष्य संघाची धावसंख्या 1 पुढे सरकतोय ती म्हणजे 3 या आकड्यावर बिना गड्याच्या मोबदल्यात प्रियदर्शनी बेलापूर संघ 60 धावांचा पाठलाग करताना. पहिलं षटक प्रगतीपथात पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजे हरदेव तांडेल. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त मारा मारावा लागेल.
आता मात्र उंचावरून चेंडू आला तो चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा येतोय साहिल देवेकर याच्या बॅटमधून पहिला षटकार. धाव संख्या 9 वर 7 धाव पाठला करताना प्रियदर्शनी बेलापूर संघ. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पहिल्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा तोंडे साहिल दिवेकर. चांगले गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण देखील म्हणाल क्षेत्ररक्षणाचं. आता मात्र निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थागित. धावसंख्या 9 या आकड्यावर 60 धावांचा पाठलाग करताना प्रियदर्शनी बेलापूर संघ. शॉटपिचमध्ये चेंडू पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावेनं खातं उघडलं. या अवांतर संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यात पदार्पण करते ती म्हणजे 10 या आकड्यावर 60 धावांचा पाठलाग करताना बेलापूर संघ. हार्देव वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक प्रगतीपथावर. तोंड देईल तर पुन्हा एकदा साहिल दिवेकर. धावसंख्या 10. अजूनही 50 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बेलापूर संघाला. पुन्हा एकदा चेंडू जाते पॉइंटच्या दिशेनं आणि चेंडू बघता बघता सीमा रेषा गाठ चेंडू. आता मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या निर्धावाचा चेंडू. षटक क्रमांक पहिलं इथं संपुष्टात येते. या पहिल्या षटकाअखेरीत धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 14 या आकड्यावर. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा काढायच्या जे 18 चेंडू मध्ये 46. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी बेलापूर संघाला. नवीन गोलंदाज येतोय. गोलंदाजीच्या पहिला तो म्हणजे शिबू. वैयक्तिक पहिलं संघाच्या दुसरं षटक तोंड देईल. नवीन फलंदाज देखील तोंड देईल. गोलंदाज देखील नवीन आहे फलंदाज देखील नवीन आहे. बघूया नवीन फलंदाज तोंडे सिद्धू कोहली. धावसंख्या 14. 60 धावांचा पाठलाग करताना बेलापूर संघ. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. शिबू वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक. शिबू आणि सिद्धू बघू. चार मारचा प्रयत्न बघूया. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिला हादरा बसतोय. सिद्धू भोपला न पडतो तंबूत परततोय. पहिला हादरा बसतोय 14 या आकड्यावरती बेलापूर संघाला. पहिले यश देखील मिळत आहे शिबू याला. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे विनायक झेंडे. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय तो म्हणजे विनायक झेंडे. बघूया काय करतोय. आपल्या संघासाठी पाहायचं आहे. 46 धावांची आवश्यकता आहे. पहिल्याच चेंडूवर यश मिळवतोय तो म्हणजे शिबू.
आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना मैदानात देखील दिसतोय. त्याला चांगली साथ देखील देत आहे क्षेत्ररक्षक. चांगला झेल टिपला गेला. पहिले यश देखील प्राप्त केलं गेलं करावे संघामार्फत. शिबू षटकातील पुढचा चेंडू. ओहो हो ब्लॉकआउट पद्धत चेंडू हलवपद्धत खेळून काढतोय. विनायकनं आपलं खातं उघडलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 15 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग करताना चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळतंय. शिबू याच्या गोलंदाजीमध्ये चांगला चेंडू हाताळला गेला ब्लॉकआउट पद्धतीचा. बघूया आता मात्र स्ट्रायकिंग एंडला जाते तो म्हणजे साहिल दिवेकर. चांगली फलंदाजीने मागच्या 6 चेंडूचा पुरेपूर समाचार त्यांनी घेतला. सुंदर असा उचार मारायला बघूया. चेंडू जाते आउट ऑफ द पार्क. हा येतोय साहिल याच्या बॅटमधून षटकार. धाव संख्या 21. एक गड्याच्या मोबदल्यात 60 धावांचा पाठलाग करताना प्रियदर्शनी बेलापूर संघ चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळते तो म्हणजे सलामीला आलेला साहिल दिवेकर. अशीच फलंदाजी करावी लागेल साहिल याला. जर आपल्या संघाला विजय मिळवायचा असेल त्याला चांगली साथ देखील द्यायला लागेल विनायक झेंडे याला. शिबू षटकातील पुढचा चेंडू. सुंदर अशा त्या दिशेने खेळ करते. आता मात्र पुन्हा एकदा बघूया. पंचाचा इशारा अजून पेंडिंग आहे. बघूया दोन्ही पंचांमध्ये सल्ला मसलत होईल. त्यानंतर आपल्या समोर निर्णय कळवला जाईल. आणि पंचाचा इशारा होतो 6 धावेंचा. जबरदस्त निर्णय पंचांमार्फत. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27 आकड्यावर. काय फलंदाज आहे, काय सुरुवात करून देतो संघासाठी आपल्या साहिल दिवेकर. धाव संख्या 27. 60 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. बघूया शिबू तोंड देईल तर साहिल दिवेकर. षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 27. एक गड्याच्या मध्ये पुन्हा उचल मात्र त्या दिशेने खेळ करतो. आता मात्र चेंडू विसावतो क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि साहिल याची खेळी संपुष्टात येत आहे. दुसरं यश देखील मिळतं शिबू याला. साहिलला परतावा लागेल 27 आकड्यावरती. जबरदस्त कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी आता मात्र म्हणावी लागेल ती शिबू याची. 2 गडी प्राप्त करण्यात त्याला यश मिळालंय. मोठा मासा गळाला देखील लागला त्याच्या साहिल दिवेकरच्या रूपानं. अजूनही 33 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी बेलापूर संघाला. आणि चेंडू असतील ते म्हणजे 13 चेंडू 33 धावा. नवीन बॅटर देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे ऋषी म्हात्रे. ऋषी म्हात्रे ज्यांनी शेवटचं षटक हाताळलं. मगाशी त्याच्या हातात चेंडू होता, आता चेंडू फळे आहे. बघूया दमखम दाखवावं लागेल आपल्या संघाला विजय मिळवण्यासाठी. 33 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असेल ते फक्त 13. शिबू वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक हाताळतोय. शेवटचा चेंडू देखील असणार आहे या षटकातील. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल झाले तो म्हणजे ऋषी म्हात्रे. बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. 33 धावांची आवश्यकता असणार आहे सामना जिंकण्यासाठी. 13 चेंडू 33 धावा. हो 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 ब्लॉकआउट पद्धती चेंडू जबरदस्त चेंडू हाताळला गेला. निर्धाव असा चेंडू. षटक क्रमांक दुसरे इथं संपुष्टात येत आहे. या दुसऱ्या षटकाकडे धावसंख्या वगैरे होती ती म्हणजे 2 गड्यांच्या मोबदल्यात 27 आकड्यावर. आता मात्र 12 चेंडू आणि 33 धावा म्हणजे जवळजवळ 16.5च्या सरासरीने धावा काढायच्यात. सामना जिंकण्यासाठी बेलापूर संघाला आता मात्र फटकेबाजी करावी लागेल.
16.50च्या सरासरीने धावा काढायच्या आहेत. 12 चेंडू आणि 33 धावा. नवीन गोलंदाज देखील येतोय. रोनक टांडेल. रोनक टांडेल मगाशी त्याची बंधू देखील आम्हाला पाहायला मिळाले. 14 वर्षीय अरे जबरदस्त चेंडू बघूया. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू केला आणि आता मात्र फलंदाज येतो बाद होतोय. तिसरा फलंदाज बाद होतोय 27च्या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असेल 11. धावा काढायच्या 33. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 3 धावाची सरासरी गाठायची आहे. ती बेलापूर संघाला सामना जिंकण्यासाठी जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात. रोनक टांडे याची पहिल्याच चेंडूवर यश मिळतोय. मगाशी शिबू याने देखील पहिल्या चेंडूवर यश मिळवलं होतं. आता मात्र रोनक त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पहिल्या चेंडूवर बळी मिळवतोय. 11 चेंडू आणि 33 धावा. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे कौस्तुभ म्हात्रे. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा काढायच्या 33. सुंदर असा पाकोळ पद्धतीने चेंडू जातोय लॉंगांच्या दिशेनं. एकदा पूर्ण करतो. एखाद्यावर समाधान मानावं लागलं फलंदाजाला. धाव संख्या 28. अजूनही 32 धावांची गरज. 10 चेंडू 32 धावा असं इक्वेशन धावांचं गणित. चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. जबरदस्त गोलंदाजी. रोनक टांडेल याचे तिसरं षटक हाताळतोय. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. सुंदर असा चेंडू, सुंदर असा चेंडू. चेंडू जातोय सर एष्टी रक्षकाच्या हातात. निर्धाव असा चेंडू. आता मात्र चेंडू शिल्लक असेल 9. धावा काढायचे आहेत 32. जबरदस्त गोलंदाजी रोनक याची. पहिल्या चेंडूवर विकेट. दुसरा चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे. जबरदस्त गोलंदाजी. चांगलं यष्टिरक्षण देखील पाहायला मिळतंय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत फक्त 8 आणि धावा काढायचे आहेत 32. प्रत्येक चेंडू मागे 4 धावांचं इक्वेशन, समीकरण, गणित. म्हणजे प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारावा लागेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव. काय गोलंदाजी आहे. जबरदस्त गोलंदाजी. आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक. आता या षटकामधील फक्त धावा खर्च केल्यात 1 आणि गडी मिळवलाय तो सुद्धा 1. जबरदस्त गोलंदाजी रोनक टांडेल. आता उचल मात्र. आता बघूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. जयेश टांडेल चेंडू मागे असताना आता मात्र जेलमा काय होऊ शकला नाही. एक धाव नक्कीच मिळाली. षटक क्रमांक 3 इथं संपुष्टात येते. या तिसऱ्या षटकाकडे धाव संख्या 10 पकडावी लागते. ती म्हणजे 29 या आकड्यावरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 6 आणि धावा काढायच्या त्या म्हणजे 31. शेवटचा षटक घेऊन येतो तो म्हणजे आकाश. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा काढायच्या 31. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागेल. 6 चेंडू 31 धावा. सामना जिंकण्यासाठी बेलापूर संघाला
चला षटकातील पुढचा चेंडू बघा, उंचावर मारतोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली आहे परंतु सनलाईट असल्यामुळे चेंडू का त्याला दिसला नाही, एखादा समाधान देखील मानलं. आता मात्र चेंडू असतील 5, धावा काढायचे 30. निव्वळ प्रत्येक चेंडू मागे षटकार ठोकावा लागेल सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू 30 धावा, 30 धावा 5 चेंडू. यानंतरचा सामना गजानन तुर्भे आणि चालू असलेल्या सामन्यामधून जो संघ विजय होईल यांच्या दरम्यान खेळवला जाईल. सुंदर लॉंगांच्या दिशेने खेळून काढतोय. एकादार समाधानाला फलंदाज झाला. आता मात्र 4 चेंडू षटकार शिल्लक असेल, धावा काढायच्यात 29 बेलापूर संघाला. जवळजवळ सामना कराव्या संघाच्या बाजूने झुकताना दिसतोय, परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत ते कुठल्या प्रकारचे भाष्य करणं योग्य नसणार. बघूया जयेश पुन्हा एकदा चेंडू खाली आहे आणि आता मात्र झेल पकडण्यात त्याला यश मिळतंय. फलंदाज इथं बाद होतोय. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावा काढायच्या आहेत 29. चला गजानन तुर्भे संघ, आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. आपला कर्णधार इथं व्यासपीठावर पाठवायचा आहे. आकाश षटकातील पुढचा चेंडू, 3 चेंडू आणि 29 धावा. हो जबरदस्त चेंडू, काय चेंडूचा वेग असं चांगलं यष्टीरक्षण देखील घडतं यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. आता मात्र 2 चेंडू 29 धावा. सुंदर उच्चार मारा बघूया, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. आता मात्र 23 धावांची आवश्यकता. या फटक्याला मात्र बराच उशीर झाला. असेच फटके जर या अगोदर आले असते तर काहीसा सामना बेलापूर संघाच्या बाजूने झुकला असता, परंतु आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावा काढायच्या ते म्हणजे 23. आणि इथं करावे संघ मात्र इथं विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक स्वागत, पराभूत संघाचं देखील हार्दिक स्वागत. आपला सहभाग या स्पर्धेमध्ये आपण नोंदवलात, आपलं मनापासून धन्यवाद. आणि या नंतरचा सामना होईल तो म्हणजे गजानन तुर्भे आणि करावे संघ यांच्या दरम्यान. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की त्यांनी नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचं आहे.